मित्रांनो, आज 2025 चालू आहे. काळ बदलला, माणसं बदलली आणि टेक्नॉलॉजी तर फार बदलली. पण आपण हा बदल मनापासून स्वीकारला का? जर नसेल स्वीकारला तर आपण या स्पर्धेच्या युगातून बाहेर पडू. महाभारतामध्ये जरासंध नावाचा एक बलशाली राजा होऊन गेला. त्याने मथुरेवर तब्बल 100 वेळा आक्रमण केली असतील. कृष्ण जरी शूरवीर होता, मात्र प्रजेच्या संरक्षणासाठी आणि राज्याची अर्थचक्रणा सुरळीत होण्यासाठी कृष्णाने द्वारका उभी केली. यातून आपल्याला काय शिकायला भेटलं तर सतत त्याच गोष्टी करण्यामध्ये बदल करावे, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रणनीतीमध्ये मोठे बदल करावे. त्यावेळी जरी कृष्णाला पळकुट्या, भेदळ अशा उपाध्या भेटल्या असतील, मात्र वेळेचा संदन घालण्यासाठी आपल्याला बदल स्वीकारायला हवा. आज आपण जे प्रयत्न करतोय त्यावर लोक हसतील, टीका टिप्पणी करतील. यशाच्या जल्लोषामध्ये हीच लोक सामील होत असतात. हे कधी शक्य होतं जेव्हा आपण मनापासून बदल स्वीकारतो तेव्हा. बाकी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा.